वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, इयत्ता 12वी बोर्डच्या परीक्षा चालू आहेत. त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. बेस्ट ऑफ लक. छान छान पेपर लिहा. आणि आज मी मार्गदर्शन देणार आहे. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेचा विषय आहे अर्थशास्त्र, म्हणजे इकॉनॉमिक्स. 49 हा या विषयाचा कोड नंबर आहे. खरं तर या विषयाचे मी माझ्या चॅनलवर खूप व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे लेक्चर्स पण आहेत आणि बोर्ड प्रश्नपत्रिका पण टाकलेल्या आहेत. 2021 पासून तर 25 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका, म्हणजे वर्षातले 2 होतात परीक्षा, त्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पाहून घ्या. आणि आत्ता तुम्हाला शेवटच्या क्षणी अभ्यास करायचा ज्यांना असेल की वर्षभर आम्हाला वेळ मिळाला नाही पण आता करायचं आहे 2-4 दिवसात, तर तुम्ही बोर्ड प्रश्नपत्रिका सगळ्या अभ्यासा. तुम्हाला त्याचा निश्चित खूप खूप फायदा होईल. त्याचं कारण असं की कोणते प्रश्न रिपीट होतात ते तुमच्या लक्षात येईल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूपसुद्धा लक्षात येईल. हे तर पहाच. त्याप्रमाणे मी आणखी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देणार आहे, त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रथम समजावून घ्या. त्याचप्रमाणे आतापर्यंत थोडे पेपर झालेले आहेत, काही विषयांचे थोडं रिलॅक्स झाले असाल, पण पूर्ण गाफील राहायचं नाही. तर या 2-4 दिवसामध्ये तुमचा खूप अभ्यास होऊ शकतो. मी दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घ्या. आता तुम्ही नियोजन केलेलं असेलच तुमच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सोडविण्याच्या संदर्भात. प्रत्येक विषयाचा थोडाफार फरक येईलच, पण अर्थशास्त्राच्या बाबतीत इतकं सोपं नियोजन आहे. लक्षात घ्या, एकूण 6 प्रश्न आहेत आणि आपल्याकडे 3 तासाचा वेळ आहे. मग एक कच्चं वेळापत्रक किंवा कच्चं नियोजन तुमच्या मनात असं करायचं की प्रत्येक प्रश्नाला आपल्याला किती वेळ देता येतो. 3 तास आहेत आणि 6 प्रश्न आहेत. मग कच्चा वेळ कसा, तर आपण एका प्रश्नाला अर्धा तास देऊ शकतो. हा झाला तुमचा एक कच्चा अंदाज. यातही आणखी आपण सुधारणा करायच्या की कोणत्या प्रश्नाच्या ठिकाणी जादा वेळ जातो, कोणत्या प्रश्नाला कमी वेळ लागतो, याचा विचार तुम्ही करायचा आहे तुमच्या लेखनानुसार. त्याचप्रमाणे असाही विचार करता येईल की वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तिथे थोडा कमी वेळ लागतोय बरं का, मग तिथे 2-3 मिनिट वाचू शकतात अर्ध्या तासातले. मग दुसरा प्रश्नही थोडासा कमी वेळ लागेल, तिसऱ्या प्रश्नातही थोडा जास्त लागेल, काहींना कमी लागेल. पुढचा 4था 5वा प्रश्न काही ठिकाणी लिखाण जास्त आहे, काही ठिकाणी विचार करावा जास्त लागतोय. 5व्या प्रश्नात तुम्हाला परिच्छेद आहे, तिथे वाचायला वेळ लागेल, असा विचार करा. शेवटचा 6वा प्रश्न 8 गुणांचा मोठा आहे, शिवाय 2 प्रश्न सोडवायचे, तिथे जास्त वेळ लागेल, हा विचार करा. मग प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी तुम्ही जर 2-2 मिनिट वाचवले, काही ठिकाणी 3 मिनिट वाचतील, तर तुमचे 10 ते 15 मिनिट वाचू शकतात. काहींचे 10, काहींचे 8, काहींचे 12 असंही होईल. मग तुम्ही म्हणाल या मिनिटांचं काय करायचं, तर या मिनिटांचा उपयोग जेव्हा प्रश्नपत्रिका तुमची संपूर्ण सोडून होईल, उरलेला वेळ जो आहे 8-10 मिनिटांचा, 10 किंवा 15 मिनिटांचा, तर तो वेळ तुम्ही लिहिलेली उत्तरपत्रिका चेक करायची आहे. कोणता प्रश्न सोडवला आहे, कोणता राहिला आहे, अनवधानाने एखादी रिकामी जागा राहिली आहे का, हा विचार करायचा आहे. आणि मग तुम्ही संपूर्ण चेक करायचं शेवटपर्यंत सगळे प्रश्न सोडवलेत का. म्हणजे काय, एक साधारणपणे प्रत्येक प्रश्नाला अर्धा तास तुम्ही देऊ शकता. अर्धा तास दिला की तुमचा तो प्रश्न पूर्ण झाला पाहिजे. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका. अर्धा तास संपला की पुढचा प्रश्न लिहायला घ्या. आणखी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्न नवीन पानावर. पहिला प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ अ ब क ड. आता अ ब क ड जो आहे तो तुम्ही क्रमाने लिहिला तरी चालेल, म्हणजे एका पाठोपाठ एक, एका खाली एक. पण दुसरा प्रश्न सुरू झाला की नवीन पेज घ्यायचं, तिसरा प्रश्न सुरू झाला की नवीन पेज. म्हणजेच काय, उपप्रश्न तुम्ही खालोखाल लिहा, पण जे प्रमुख प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न आहेत, ते मात्र नवीन पानावर घ्यायचे आहेत. ही सूचना विसरू नका. अ ब क ड पहिला प्रश्न आहे तुमचा. साधारणपणे एक पाठपोट पान किंवा एखाद्याचं लिखाण अक्षर मोठं असेल तर पुढे जाईल. 3 पानं तुम्हाला भरपूर झाली, म्हणजे एक पाठपोट आणि पुढचं एक पान. आता
वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना खूप काळजीपूर्वक आणि छान लिहा. तिथे सूचना दिलेली असते, विधान पूर्ण लिहा. मग तुम्ही काय करायचंय, जो अचूक उत्तराचा पर्याय आहे ते विधान लिहून मग त्यात उत्तर लिहायचं. काही विद्यार्थी काय करतात, तो पर्याय लिहितात. तर तसं न करता पूर्ण विधान लिहून मग त्या उत्तराखाली जो शब्द असेल त्याच्या खाली पेन्सिलने 2 रेषा मारा. एक विधान लिहून झालं, पुन्हा एक ओळ सोडा आणि मग दुसरं विधान लिहा, म्हणजे छान दिसेल. आणि ज्या ओळी सोडल्या तिथे रेषा मारत बसू नका, तुमचा वेळ वाया जाईल. म्हणून काय करायचं, एक विधान लिहायचं, पटकन एक ओळ सोडायची, पुढचं लिहायचं, एक ओळ सोडायची, पुढचं लिहायचं, असं क्रमाने लिहा, म्हणजे तुमचं लेखन छान दिसेल. आणि जे समास पाडणार आहात ते अनावश्यक नाही, म्हणजे खूप मोठे आणि खूप छोटे असं न करता एक प्रमाणबद्ध समास. डाव्या बाजूला 2 रेषा मारा, एक मोठी आणि एक छोटी. समास थोडा दिलेला असतोच, त्यात तुम्ही 2 छोट्या रेषा मारा. आणि काहींना उजव्या हाताला पण रेषा मारायची सवय आहे, तर ती काही फार मोठी मारू नका, अगदी छोटी तुम्हाला आवडत असेल तर मारा. म्हणजे समास व्यवस्थित आखून तिथे क्रमांक टाका. मोठ्या प्रमुख प्रश्नाचा क्रमांक डाव्या बाजूला येईल आणि त्याच्या पुढच्या छोट्या समासामध्ये उपप्रश्नाचा क्रमांक टाका, म्हणजे तुमचं लिखाण छान दिसेल. आणि मग अ ब कड हे प्रश्न झाले की पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. पण अ ब कड प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडवा, त्याला MCQ म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्न 20 गुण आहेत. 20 पैकी 20 गुण जर मिळाले तर तुम्हाला किती फायदा आहे पहा. तुम्हाला तुमची जेव्हा 20 मार्कांची अंतर्गत मूल्यमापनाची चाचणी झाली तिथे तुम्हाला 18 ते 20 मिळाले असतील. हे 20 तुम्हाला इथेच 40 गुण झाले. म्हणजे काय, तर हे खूप काळजीपूर्वक सोडा. आणि त्यात आणखी महत्त्वाची सूचना, की एखादं उत्तर चुकलंय असं वाटतं की तुम्ही असं पेनने खरखर खरखर खोडून काढता, तसं करू नका. तर चुकलेलं असेल तर बारीकशी त्याच्यावर काट मारा आणि नवीन उत्तर लिहा तिथे. पण तुम्ही सगळ्या ठिकाणी तसं करू नका. आणि काही विद्यार्थी काय करतात, त्यांना असं वाटतं 2 ऑप्शन आहेत, बरोबर आहेत, ऑब्लिक करून 2 उत्तर लिहितात, तर ते पण चूक दिलं जातं. म्हणून तुम्ही काय करायचं, एकच अचूक उत्तर लिहायचं आहे. हा झाला पहिला प्रश्न. नंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 आहे, संकल्पना ओळखायच्या आणि त्याचं कारण पण लिहायचंय. संकल्पना ओळखून त्याचं स्पष्टीकरण पण लिहायचंय. आणि ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा, 6 मार्काला. आता संकल्पना आहेत 2 मार्काला. संकल्पना ओळखायला 1 गुण असणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा कारण लिहायला 1 गुण असणार आहे. आता सगळ्यांनाच कारण लिहिता येईल असं काही नाही. जरी तुम्हाला कारण लिहिता आलं नाही, पण तुम्ही जेवढ्या संकल्पना दिल्या त्याचं संकल्पनेचं नाव जरी लिहिलं तर 1 गुण तुमचा नक्कीच मिळेल तुम्हाला. आले लक्षात. आणि स्पष्टीकरण तर लिहायचं आहेच. नंतरचा ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा 2 गुणांच्यासाठी. 6 गुण आहेत, 3 फरक लिहायचे. मग इथे सुद्धा तोच नियम आहे. 2 गुण आहेत ना, 2च मुद्दे लिहा फरकाचे. तुम्ही काय करता, फरक सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र 1 2 3 4 5 6 कशाला लिहिता. 6 मुद्दे लिहायची गरजच नाहीये. फरकासाठी 2 गुण आहेत तर 2 मुद्दे लिहा. फारच अभ्यास झाला तर 3 मुद्दे लिहा. पण एकापेक्षा जास्त लिहू नका. म्हणजे 2 मुद्दे 2 गुण, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 3 कडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 3 आहे 12 गुणांचा आणि इथे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. यातही विशेष गोष्ट अशी की आपल्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये जेवढ्या आकृत्या आहेत आणि जेवढे टेबल म्हणजे तक्ता कोष्टक दिलेले ते सगळे महत्त्वाचे आहेत. ज्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये टेबल किंवा आकृती म्हणजे ग्राफ येतोय तो काढायचाच कंपल्सरी आहे. तुम्ही स्पष्टीकरण थोडं केलं आणि आकृती आणि टेबल जर लिहिला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार, हे लक्षात ठेवा. आकृती पण खूप मोठी पानभर काढली म्हणजे जास्त गुण मिळत नाही. आकृती खूप छोटी काढली तर ती व्यवस्थित दिसत नाही. म्हणून आकृती खूप लहान पण नाही, खूप मोठी पण नाही, सुबक प्रमाणामध्ये चौकोनात आकृती काढा. कोष्टक देखील तसंच खूप मोठं किंवा लहान करू नका. एक प्रमाणबद्ध साचेबद्ध अशी आकृती काढा. आणि बहुधा 4थ्या प्रश्नांच्या मध्ये 1-2 प्रश्न येतातच आकृती काढण्यासाठी. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 की पुढील विधानाशी सहमत आहात किंवा नाही. तर तो 12 गुणांचा प्रश्न आहे आणि 3च सोडवायचे, 5 दिलेले असतात. आता
4 गुण आहेत एका प्रश्नाला, म्हणजे एक प्रश्न 4 गुणांचा. 1 गुण असेल सहमत आहे किंवा नाही हे लिहिण्यासाठी, आणि 3 गुण आहेत त्याची कारणं लिहायची 3 मुद्द्यांच्या मध्ये. आता तुम्हाला जरी कारणं लिहिता नाही आली, तुम्ही 5ही विधानांच्या खाली सहमत आहे किंवा सहमत नाही असं लिहिलं तर त्यातले कुठले तरी 2 किंवा 3 नक्कीच बरोबर येतील. हे पण ध्यानात ठेवा. ते व्यवस्थित प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 5 आहे, त्यामध्ये असेल तक्ता आणि आकृतीवरचे प्रश्न असतील, एक परिच्छेद दिलेला असेल. हे 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. मी तर असं म्हणेल 3 पण सोडवून टाका, कारण परिच्छेद वाचायचा, छोटे छोटे प्रश्न असतात, उत्तरं त्या परिच्छेदात असतात, लिहायचे पटकन. आकृती पण काढायची नाहीये, त्या आकृतीवरचे प्रश्न लिहायचे आहेत. अगदी सोपं. तक्त्यावरचे प्रश्न आहेत, अगदी सोपे असतात, ते लिहून टाका. 5वे प्रश्न सगळे सोडवा, और असला तरी पटकन होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे 6वा प्रश्न, की 6व्या प्रश्नाला मुलं तिथपर्यंत पोहोचत नाही, 3 तास संपून गेलेले असतात. असं न करता 6व्या प्रश्नापर्यंत पोहोचा. 6वा प्रश्न 16 गुणांचा आहे. 8 आणि 8 गुणांचे 2 प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि आपल्या 10 प्रकरणामध्ये कोणकोणते दीर्घ उत्तराचे प्रश्न किंवा मोठे प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवर टाकलेला आहे. मी टाकलेल्या व्हिडिओमधलेच कुठले तरी प्रश्न 2 तुम्हाला सोडवायला येतील, हे लक्षात घ्या. त्यातही एक आकृती काढण्यासाठी येतोच बहुधा तिथे असतो किंमत लवचिकतेचा किंवा पूर्ण स्पर्धेचा किंवा घट्टी सीमांत उपयोगितेचा नियम. आणि यापैकी 2 प्रश्न सोडवायचे, 3 पैकी ते सोडवाच, विसरू नका, तिथपर्यंत पोहोचा. वेळ संपल्या अर्ध्या तासाचा त्या प्रश्नाचा की पुढच्या प्रश्नाला सुरुवात करा. अगदी थोडी जरी सुरुवात केली तरी तुम्हाला ते गुण मिळत जातील. शिवाय आपल्या प्रकरणामध्ये पहिले 5 प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्राचे आणि पुढचे 6 ते 10 पर्यंतचे स्थूल अर्थशास्त्राचे. आपले सगळ्या आकृत्या किंवा ग्राफ जे आहेत ते सगळे पहिल्या सत्रामध्ये किंवा पहिल्या 5 प्रकरणातले. पहिल्या प्रकरणामध्ये पण नाही, दुसरं, तिसरं, चौथं 3 प्रकरणं अतिशय महत्त्वाची आहेत. या प्रकरणामध्ये सगळ्या आकृत्यांचा सराव करा. काढायचे कसे, अक्ष कसे, आकृतीला नाव कसं द्यायचं, ते समजून कसं घ्यायचं. आणि पाठांतर करण्याची गरज नाही, आकृतीवरूनच स्पष्टीकरण करायचं, आकृतीवरूनच सिद्धांत लक्षात ठेवायचे. लक्षात त्यातही कोणकोणते सिद्धांत आहेत, कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत हा पण विचार करा. एकतर उपयोगिता, त्याच्यामध्ये घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत करूनच ठेवा. आणि त्याच्या पण पायऱ्या आहेत. प्रस्तावना, त्यानंतर सिद्धांत, सिद्धांताचं स्पष्टीकरण, तक्ता, त्याच्यानंतर तक्त्याचं स्पष्टीकरण, ते आकृती, आकृतीचं स्पष्टीकरण, त्यानंतर मग गृहीते विचारली असतील तर, अपवाद विचारले तर अपवाद. या सगळ्या गोष्टी क्रमाने लक्षात ठेवा आणि जे विचारलं तेच लिहा. गृहीते विचारले गृहीते लिहा, अपवाद विचारले अपवाद लिहा. मग मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, हे सगळे पाठ करा आणि मुद्द्यानुसार लिहा. आता जितके एक लक्षात ठेवायचं, 1 मुद्दा 1 गुण, म्हणजे तुम्ही 8 मुद्दे लिहिले तर 8 गुण मिळतील असं काही नाही. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम सांगायचा आणि त्याचे अपवाद लिहायचे. मग अपवाद तुम्ही 7-8 लिहिले तर 8 गुण तिथे मिळणार नाही, कारण तुम्ही अगोदर नियम देणं गरजेचं आहे. म्हणजे हा पण मुद्दा विचारात घ्यायचा की प्रश्न काय विचारलाय आणि आपल्याला तिथे उत्तर काय लिहायचं, उत्तर काय अपेक्षित आहे, किती गुणांना अपेक्षित आहे. तुम्ही जादा लिहिलं म्हणजे जादा गुण मिळतील असं नाही. स्मार्ट अभ्यास करा. शॉर्ट बट स्वीट आणि स्मार्ट असा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे या विषयाच्या सूचना झाल्या, जनरल सूचना आहेत की उत्तरपत्रिका छान नीटनेटकी दिसेल अशी लिहा, फार खाडाखोड करू नका. तुम्हाला उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर ती चेक करून घ्या, फाटलेली असली नसली चेंज करून घ्या. पेपर लेखन करताना शाईचा पेन शक्यतो नका वापरू, बॉल पेन वापरा अशी माझी सूचना राहील. आणि बॉल पेन पण बदलू नका, आत्ता एक अक्षर मग वेगळा रंग असं काही करू नका. एकच पेन वापरा, रुळलेला असेल तो पेन वापरा. जाताना स्वतःची बॉटल घेऊन जा, पाण्याची बॉटल. पेपर सुरू होण्याच्या पूर्वी अर्धा पाऊण तास तरी तुम्ही तुमच्या सेंटरवर, म्हणजे जिथे परीक्षा आहे त्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही पोहोचला असलाच पाहिजे, कारण प्रवासात अडचणी येऊ शकतात, काहीतरी वेगळी अडचण येऊ शकते. असं न करता हॉल तिकीट बरोबर घ्या आणि मग शांतपणे पेपर लिहा.
पेपरच्या वेळी कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका. चोरलेलं ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये उपयोगाला येत नाही. ते फक्त तात्पुरतं आणि खोटं समाधान आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, प्रामाणिकपणे आपली उत्तरपत्रिका लिहायची आहे. कोणताही विषय असो, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा, अतिशय आनंदाने सामोरे जा. आणि या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही तुमच्या शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका विचारा, मी पुन्हा व्हिडिओ करेल किंवा तुमचा लेखी स्वरूपात सुद्धा तुम्हाला मी सूचना देऊ शकते. त्यासाठी टेलिग्राम चॅनलही सर्च करा, तिथे जॉईन व्हा. तिथे मी PDF वगैरे देत असते आणि मी ब्लॉग पण सुरू केलेला आहे, संगीता भालसिंग असं तुम्ही क्रोमवर गुगलवर नाव टाकलं तरी मी जे जे काम केलेलं आहे ते तुमच्यासमोर नक्कीच येईल. पुन्हा एकदा 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. अर्थशास्त्र विषयाचा पेपर सर्वांना छान जावो, सोपा जावो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि पेपर झाल्यानंतर माझ्या सूचनांचा कुठे कुठे तुम्ही उपयोग केला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा शुभेच्छा. बाय बाय.